मैत्रिणींनो, पावसाळ्याला सुरुवात झाली की या चिमणीपेक्षाही आकाराने लहान असलेल्या मुनिया पक्ष्यांची घरट्यासाठीची लगबग चालू होते. खिडकीत, गॅलरीत, वळचणीला सुरक्षित ठिकाणी हे लहान मुनिया पक्षी आपली एकत्र कुटुंब पद्धतीची वसाहत बसवायला सुरुवात करतात. त्यांची लगबग अगदी पाहण्याजोगी. नमस्कार, डीप्स अँड पॅशनच्या या पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवर पण आपण सध्या पावसाळ्याच्या काही लहान टिप्स, रेसिपीज असं पाहत आहोत. त्यातलीच आजची पावसाळा विशेष रेसिपी दुधी भोपळ्याची नारळाच्या दुधातली कढी. रेसिपी पाहूयात. आता इथे मी हा अर्धा दुधी भोपळा सालं काढून मीठ आणि हळद काहीही न घालता कुकरमध्ये छान मऊसर उकडून घेतला आहे. तो आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊया. असं भोपळ्यातलं पाणी निथळून भोपळा बाउलमध्ये काढून घेऊया आणि तो गार करत ठेवूया. आता हे भोपळा शिजवलेलं पाणी आपण तसंच ठेवणार आहोत. आता हा भोपळा छान गार झाला आहे. तो मिक्सरमधून छान मऊसर बारीक करून घेऊया. भोपळ्याची अगदी बारीक पेस्ट नको असेल तर पोटॅटो मॅशरनी पण भोपळा थोडा मॅश करून घेतला तरी चालेल. पाहू शकता, आपण शिजवलेला भोपळा छान बारीक वाटून घेतला आहे. या बाउलमध्ये आपण काढून घेऊया. भोपळा शिजवलेलं थोडं पाणी मिक्सरमध्ये घालूया. आणि ते पाणी आपल्या भोपळ्याच्या बारीक वाटलेल्या पेस्टमध्ये घालूया. छान हलवून घेऊया. आता या कढीत आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे. तेव्हा त्याच मिक्सरमध्ये 3 ते 4 चमचे ओलं नारळ घालूया आणि एक हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घालूया. आता हे मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं ठेचून घेतलं आहे, ते पण यात घालूया. या कढीत आपल्याला आलं, मिरची आणि लसूण यांचा फक्त रस घालायचा आहे. त्याचे तुकडे घालायचे नाही आहेत, म्हणून आपण हे नारळाचं दूध काढतानाच घालत आहोत. आता भोपळा शिजवलेलं थोडं पाणी घातलं आहे. पाहू शकता, छान पेस्ट तयार झाली आहे. आता एका बाउलमध्ये एक पातळ कापड घेऊन हा नारळाचा चव त्यातून छान घट्ट पिळून घेऊया. अशा पद्धतीने आपलं नारळाचं दूध काढून घेऊया. आता अजून एकदा या पिळलेल्या चवामध्ये थोडं पाणी घालून परत मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि परत तसंच घट्ट पिळून घेऊया.
पाहू शकता आलं मिरची लसणाच्या हलक्या स्वादाचं नारळाचं दूध तयार आहे। आता कढईत तापट टाकून त्यात 1 ते 2 चमचे फोडणीसाठी साजूक तूप घालूयात। तूप थोडं तापलं की त्यात जिरं घालूयात। अर्धा छोटा चमचा हिंग घालूया। 1 चिमूटभर पेक्षाही कमी हळद। हळद अगदी नावापुरती घालायची आहे, नाहीतर हळदीचा जास्त पिवळा रंग येऊन जातो। कढीपत्ता घालूया। आता आपली दुधी भोपळ्याची केलेली पेस्ट फोडणीत सावकाश घालूया। छान हलवून घेऊन कढी जेवढी कमी जास्त घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे यात अंदाजाने पाणी घालूया। पण ही कढी थोडी पातळच छान लागते। आत्ता बेतानीच पाणी घालायचं आहे, कारण अजून आपल्याला यात नारळाचं दूध पण घालायचं आहे। आता उकळताना 1 आमसूल आणि लहान दालचिनीचा तुकडा घालूया। दालचिनी या कढीतला अगदी की इन्ग्रेडियंट आहे। आता सगळीकडून हलवून घेऊन आपलं नारळाचं दूध सावकाश घालूया। नारळाचं दूध घातल्यावर 1 ते 2 मिनिटं सतत ढवळत राहायचं आहे। परत थोडं पाणी घालून कढी सारखी करूया। आता कढीला 1 उकळी आणायची आहे। ही कढी आपल्याला फार उकळायची नाहीये। चवीनुसार मीठ आणि साखर घालूयात। आता अगदी चिमूटभर जिऱ्याची पूड घालूया। परत एकदा सगळीकडून छान हलवून घेऊया। अजून अगदी 1 ते 2 मिनिटं कढीला उकळत ठेवायचं आहे। गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर चिरून घालूया। आता आपली कढी तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। पाहू शकता नारळाच्या दुधातली अगदी कमीत कमी मसाले घातलेली आपली दुधी भोपळ्याची कढी तयार आहे। कमीत कमी मसाल्यामुळे भोपळा आणि नारळ यांची चव आपल्या कढीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मिळेल। पावसाळ्यात नुसतंच गरम सूप म्हणून मुगाच्या डाळीच्या खिचडीबरोबर, पुलावाबरोबर किंवा नुसत्या साध्या गरम भाताबरोबर ही कढी अगदी छान जाते। तर अशी होती आजची दुधी भोपळ्याची नारळाच्या दुधातली कढीची रेसिपी। कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। आजची रेसिपी आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला आवर्जून लाईक करा। अशाच रेसिपीज, होम डेकॉर, आर्ट अँड क्राफ्ट पाहत राहण्यासाठी दीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।